दहशतवादी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख सहभागी। सुरक्षा दलाकडून आसिफच्या घराची झडती दरम्यान घरात आढळल्या संशयास्पद वस्तू। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठोस पुरावा सापडल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादी आणि सूत्रधारांच्या संभाषणाचा तपशील हाती। भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान घाबरला। लष्करी कुमक तिकटीने वाढवली। सर्व लष्करी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द। पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू। देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीने कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याच्या मोहिमेत श्रेयाची लढाई। सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा शिवसेनेचा दावा। शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा। जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानानं आणलं। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य। तर म्हस्केंचं विधान अयोग्य। बोलताना काळजी घ्यावी। मुख्यमंत्र्यांची म्हस्केंना तंबी। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले। कल्याणमधील शेकडो पर्यटकांकडून काश्मीरचं बुकिंग रद्द। काश्मीरसह आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळांचंही बुकिंग रद्द। आणि नवी मुंबईतील बोनकोडे गावात गलिच्छ जागेत आमरस निर्मितीचा कारखाना। सडक्या आंब्यांचा आमरस। ग्राहकांच्या जीवाशी खेळ। कारखान्यावर धाड टाकत मनसेकडून भांडाफोड।